हे गुंटूर पटना म्हणता येईल. पटना. हो. हिचा काय भाव आहे? हे लवंगी कोल्हापूरची फुल झणझणीत तिखट असते. ओके. सर्व मसाले एकदम प्रमाणात असतात बघा. आणि मसाले बघाल ना एकदम सुपर फ्रेश आहेत एकदम. फ्रेश एकदम. आता बघूया ह्या वेळेसचा मसाला कसा होतोय. आता आमचा प्लॅनिंग होता गावाला ह्या वेळेस मसाला बनवायचा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही तिघजण फुल रेडी झालेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे ते मसाला बनवायला. वर्षभरासाठी आम्हाला जो मसाला लागतो ना तो आम्ही आज बनवायला चाललेलो आहे ठाण्याला. सो बघूया मिरचीचा रेट वगैरे काय कसं काय आहे आणि मसाला बघूया किती बनवायचा आहे तो. आता पहिलं फिरू तिकडे मार्केट आणि त्यानंतर मग ठरवू काय किती बनवायचा आहे तो मसाला. आम्ही कसं वर्षभराचा मसाला एकदाच वाटून ठेवतो आणि तो कसा आम्हाला वर्षभर पुरतो. तर चला जाऊया फटाफट आणि त्यानंतर मग आणि गावाला पण जायची नंतर तयारी आहे. तर त्याच्या आधी कशाने आणि लवकरच आम्ही गावाला पण जाणार आहे. तर त्यामुळे अगोदर इकडे सर्व पावसाळ्याची सर्व तयारी करून ठेवायची आधी, नंतर जाऊ मग. तर चला जाऊया फटाफट ठाण्याला. तर मंडळी आपण येऊन पोहोचलेलं आहे मसाला मार्केटमध्ये. ह्या सर्व आहे ना इथून मसाला मार्केट चालू होतो आणि ह्या साईडला आहे स्टेडियम, दादोजी कोंडदेव स्टेडियम ह्या साईडला. आणि इथेच मच्छी मार्केट आहे, फुले मार्केट. हे बघा इकडून सगळे मसाल्याचे शॉप चालू होतात सरळ फूडपर्यंत. आणि पुढे राईटला गेल्यानंतर एक गल्ली आहे पूर्ण. तर आम्ही कुठे मसाला बनवतो ना तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आज आपण मसाला किती बनवतोय तो बघूया. काय दाखवणार आहे? मॅच आता नाही चालू तिकडे. ओके. हे बघा इकडून सगळे शॉप हे. इकडे फुले मार्केट, मच्छी मार्केट असतो हा. इकडून मसाला मार्केट चालू होतं पूर्ण. आणि आता गरमीतून आल्यावरती ना मास्क घेऊन यायला पाहिजे होतं, कारण भरपूर असं नाकामध्ये वगैरे जातो मसाला, लाल मसाला. चिकून आणलं तू? चिकून पण नाही आणला. मराठा मसाला मार्टच्या इथून बाजूने जाऊया चला. बघा इकडून सगळे मसाल्याचे शॉप आहेत या साईडने. आता यावेळेस बरेचसे असे मसाले बनवून घेतात वर्षभराचा मसाला. तर आज आम्ही पण बनवण्यासाठी आलेलो आहे मसाला. आपण लास्टला जाणार आहोत किंग मसालेवाले यांच्याकडे. हे बघा सगळ्या लाईनीत तुम्हाला मिरच्या वगैरे पाहायला मिळतील. सगळ्यांच्याकडे वेगवेगळे रेट वगैरे असतात. हे बघा इकडे पण मसाले आहेत सर्व. नमस्कार, काय बोलता? बरे आहेत ना? मस्त मस्त. आम्ही गेल्या वर्षी इथूनच मसाला बनवून नेला होता आणि आज पण आलो. आज बघूया मालवणी मसाला बनवायचा आहे. आम्ही गेल्या वर्षी बनवला, अजूनपर्यंत टिकला होता मसाला. हे बघा ही पूर्ण ठाण्यातली मसाला गल्ली. सर्व प्रकारच्या मिरच्या बघा लाईनीत तुम्हाला बघायला मिळतील. हे पूर्ण अशी मसाला गल्ली. आणि सरळ गल्लीतून इथं पुढे आलात ना की इथे आहेत किंग मसाला सेंटर. बघा या साईडला एक शॉप आहे लास्टला. इकडे पण या साईडला. नंतर पुढे डंक वगैरे चालतो, डंक मशीन. तर आम्ही मसाला वगैरे बनवतो ते इथंच बनवतो. तर आज पण आपण मसाला बनवणार आहे. किंग मसाला सेंटरमध्ये आपण मसाला वगैरे बनवतो. आणि दरवेळेस आता ह्या वर्षी आम्ही जो बनवला होता, म्हणजे गेल्या वर्षी जो बनवला होता तो अजूनपर्यंत चांगला टिकला मसाला आणि कलर पण चांगला होता. तर मामाने सगळं जे पण काय प्रमाण आहे ते मामाने काढलं होतं. आम्ही मालवणी संडे मसाला होता ना, स्ट्रॉंग होता. आणि ह्या वेळेस पण आम्ही तोच बनवतोय. काय सांगाल मसाल्यांबद्दल? आणि मिरच्यांचे भाव वगैरे अचानक वाढलेत सगळे. मला सांगतो नमस्कार. तर मी आता किंग मसाला सेंटर मध्ये उभा आहे बघा. माझे मित्रच आहेत, घेवडे म्हणून आहेत. तर त्यांनी गेल्या वर्षी पण आपला एक दुकानची आपली शूटिंग केली होती, युट्यूबवरती टाकला होता. बराचसा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे त्यांचा. बरेचसे लोक आम्हाला सांगतात की तुमचा आम्ही युट्यूबवरती बघून मसाल्याला आलो म्हणून असं. तर धन्यवाद त्याच्याबद्दल. पहिला त्यांना धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट म्हणजे की आता मे महिन्याचा सीझन आहे. थोडासा आता कस्टमर थोडे कमी झाले तरी पण आहे, थोडे चालू आहे. लोकांनी पहिला मसाला बनवून बरेचसे लोक कोकणामध्ये आपल्या गावी गेलेले सुट्टीसाठी. तर आता हे मसाल्यांचे तुम्हाला सांगतो मी. हे सर्व मसाले तिथे बघा. हे बघा इकडे सर्व आहेत ना मसाले, अख्खे मसाले सर्व. आणि सर्व जे पण काय वेगवेगळे प्रमाण असतं. आता संडे मसाल्याचं प्रमाण वेगळं आहे, मालवणी मसाला प्रमाण पण वेगळं आहे, मालवणी मसाल्याचं प्रमाण वेगळं आहे, कोकणी मसाल्याचं प्रमाण वेगळं आहे. तर म्हणजे
वस्तू ज्या टाकायच्या असतात त्या वस्तू तेवढ्याच असतात. बरोबर. फक्त काय त्याच्यामध्ये प्रमाण जो असतो किती टाकायचा त्याचा प्रमाण आम्हाला ते त्यांना द्यावा लागतो. म्हणजे संडे म्हटलं तर काय थोडासा गरम मसाल्याचं प्रमाण थोडा जास्त राहतो. त्याच्यामध्ये शंकेश्वरी मिरची आहे, बेडकी मिरची आहे, काश्मीरी मिरची आहे, साधारण लवंगी थोडीशी टाकावं लागते. कारण काय आपले लोक काय मटण मच्छी खाणारे लोक असतात, त्याच्यासाठी थोडासा टेस्ट लागतो ना, त्याच्यासाठी थोडीशी आम्ही आता लवंगी यूज करायला लागलो. पहिले लोक पांडी बोलतात घुंटूर असायची ते घ्यायचे, पण त्याने कसं आहे ना 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी मसाला थोडासा आहे ना कलरला डाऊन येतो. आणि तुमच्या भाज्यांना वगैरे कसं काय बनवलात रस्सा वगैरे कुठला तर थोडा कलर थोडासा डाऊन राहतो. त्याच्यासाठी आता आम्ही ती घुंटूर पटना जे बोलतात त्याला कमी करून थोडीशी लवंगीचा वापर करायला लागलो आहे. तर अशा प्रकारे या मिरच्या पण आहे तिकडे बघा साईडला. आणि आम्ही पण हा मसाला बनवतो ना, त्यामध्ये दुसरी काय ॲडिशनल मसाला वगैरे मिक्स करत नाही, म्हणजे टाकतच नाही. फक्त ह्या एकाच मसाल्यामध्ये पूर्ण रेसिपी बनते. आता तुम्ही आमच्या रेसिपी वगैरे बघत असाल तर आम्ही काय जास्त मसाला वगैरे यूज नाही करत. आता आम्ही जो मसाला रेडी करतो ना त्यामध्ये सर्व मसाले मिक्स असतात, खडे मसाले. हे बघा आपल्या इकडे मसाला काढायचं काम चालू आहे. आणि मसाले बघाल ना एकदम सुपर फ्रेश आहेत, एकदम एकदम क्वालिटी पण क्वालिटी आहे, एक नंबर क्वालिटी आहे. सर्व क्वालिटी भेटणार तुम्हाला आपल्या दुकानमध्ये. धन्यवाद. आणि आम्ही दरवर्षी म्हणूनच आम्ही इकडे येतो मसाले घेऊन जायला. आणि एक आम्हाला ट्रिक सांगितली त्यांनी की मसाला पिशवीमध्ये ठेवायचा तर कलर वगैरे काय उतरत नाही. आम्ही पहिल्यांदा ह्या तो डब्यामध्ये ठेवला होता, त्याचा कलर थोडा उतरला. पण मॅडम तुम्हाला गेल्या वर्षी मसाला दिला, कसा वाटला तुम्हाला मसाला? कसाला छान वाटला ना? खूप छान होता. म्हणजे कलर बिलर मध्ये काही डाऊट काहीच नाही, काहीच. हे बघा या मॅडम आहेत गेल्या वर्षी. अच्छा, तुम्ही दरवर्षी येता? कुठून आलात तुम्ही? आम्ही टोकालीवरून ओके. मनोरमा नगर. अच्छा, दरवर्षी येता इथे हो, मसाला? दरवर्षी. कशी क्वालिटी कशी आहे? छान आहे क्वालिटी. कोणता मसाला बनवता तुम्ही? आम्ही आगरी बनवतो, मालवणी बनवतो, दोन्ही बनवतो. ओके, आणि दरवर्षी इथेच येतो. दरवर्षी येता इथे? हो. ओके. हे बघा आपण ताई आहे. फर्स्ट टाइम आहे. आता फर्स्ट टाइम का? माझी मैत्रीण आहे ती. अच्छा अच्छा, आता तुम्ही घेऊन आला त्यांना, तर पुढल्या वर्षी इकडेच येतील त्या. आवडलं तर नक्की. ओके. नाही, क्वालिटी मस्त आहे मसाल्याची आणि दरवर्षी इथूनच घेऊन जातो. ही कोणती आहे? बेडगी? ओके. हे बघा ही बेडगी आहे, बेडगी आपली मिरची. कर्नाटकची असते ती. हे बघा मिरचीची क्वालिटी बघा तुम्ही, तुम्हाला छान आहे मिरची, तुम्ही बघा. अरे, हुबली बेडगी असते ती, हुबली. ओके. सगळं मिरच्यांचं असेल, अजून अख्ख्या मसाल्यांचं असेल, सर्व आहे ना प्रमाण असतं. त्या प्रमाणातच सर्व मिरच्या वगैरे घेतल्या जातात. दुसरी पण मिरची दाखवतो. ओके. हे बघा काश्मीरी, काश्मीरी आहे. कर्नाटकची. हे बघा जेवढी काली दिसणार ना तुम्हाला तेवढा त्याच्यामध्ये रंग राहील. असं काय रेट आहे आता? ह्याच्या 600 रुपये आणि 700 रुपये. 600-700. हो, 2-3 क्वालिटी असते त्याच्यामध्ये. ओके. आणि एक गुजरातीची पण असते, गुजरातची. आणि ही वाली? ही गुंटूर पटना म्हणता येईल. पटना. हो. हिचा काय भाव आहे? ह्याच्या 350 रुपयाचा दर आहे. 350 रुपये. आणि ही लवंगी आहे ना? तिकड असते आणि ही लवंगी कोल्हापूरची फुल झणझणीत तिकड असते. ओके. हो. ही कोणती? शंकेश्वरी. ही शंकेश्वरी आहे, रायचूर गावाची. ओके. सर्व मसाले एकदम प्रमाणात असतात. हे बघा आपलं आता मसाला काढायचं काम चालू आहे. मिरच्या वगैरे सगळ्या किती? 3 प्रकारच्या मिरच्या आहेत ना? 4 प्रकार. 4 प्रकारच्या आहेत. ओके. आपण थोडा ह्यावेळेस बनवतोय ना थोडासा स्ट्रॉंग मसाला बनवतोय, मालवणी, स्पेशल मालवणी संडे. काश्मीरी. काश्मीरी. आता आपण मसाला ना वाटायला घेऊन चाललोय चक्कीमध्ये. इकडे टाकतोय. हे बघा या साईडला चक्की आहे. इथे पण चक्की आहे, पुढे पण चक्की आहे, याच्या पुढे पण. आता जर हे पॅक केलंय, अगोदर ओपन होतं पूर्ण. इकडे या साईडला आहेत ना सर्व चक्क्या आहेत. सर्व आपण घेतलेले मसाले इकडे वाटून वगैरे मिळतो, दळून मिळतो, दळून. अच्छा, डंक पण आहे का इकडे? पण आहे इकडे. ओके, डंक त्या साईडला, पुढे त्या साईडला. आणि चक्की पण आहे तिकडे पुढे. इकडे आपला मसाला आता भाजायचं काम चालू आहे. सर्व मिरच्या वगैरे एकत्र टाकलेल्या आहेत.
मेन मसाला आहे ना प्रॉपर भाजला पाहिजे, त्यानंतर मग कसा तो मसाला जास्त टिकतो आपला. या एवढ्या मसाल्याला असे मसाले कमी पडत. असं वाटतंय मला, पण मिरच्या जास्त झाल्या. लवंगी किती आहे? अर्धा. आता बघूया ह्या वेळेसचा मसाला कसा होतोय. एक्साइटमेंट असते, कसा कलर आहे, कसा तिखट आहे. स्टार्टिंगला तिखट लागतो, पण नंतर मग होतो व्यवस्थित, थोडा फिका होतो नंतर. बघूया, आमचा प्लॅनिंग होता गावाला भाजायचा, पण गावाला थोडे प्रॉब्लेम आहेत, तर तुम्हाला दाखवतो काय आहे ते. आमचा रोड जरा खराब आहे, एवढं लांब वाटायला घेऊन जायला लागेल. रोड जाम, रोडचं काम चालू आहे त्यामुळे. आता आमचा प्लॅनिंग होता गावाला ह्या वेळेस मसाला बनवायचा, पण ठीक आहे बोललो जाता जाता बनवूया इकडेच ठाण्याला, कारण दरवर्षी आम्ही इकडेच बनवतो ना, म्हणून बोललो इकडूनच बनवून घेऊन जाऊ. हे बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे, हे बघा, आणि हवा बघा कसली सुटली आहे. आम्ही घरात जाईपर्यंत पाऊस येऊ दे नको. हे बघा जोरात जोरात हवा सुटली एकदम. हे बघा या साईडला, आणि हे उडतोय बघा कसलं वरती जो टेंट लावलेला आहे तो. आणि या साईडला सर्वजण बाहेर आहे ना इकडे बसलेले असतात मसाला वगैरे वाटायला. आम्ही पण इथे वेटिंगवरती आहे. आमचा आता मसाला इथं भाजतोय, हे बघा भाजून झाला आहे मसाला, तर भाजून झाला आहे. आणि आता वाटायला घेऊन जाईल इकडे वरती गिरणीवरती, चक्कीमध्ये वाटणार आहे, डंकामध्ये नाही. डंकामध्ये तरी आम्हाला भरपूर टाईम थांबायला लागेल इथे, तरी 3 तास तरी जातील एवढा मसाला वाटण्यासाठी. तर आपण एवढा टाईम थांबणार नाही, चक्कीमध्ये फटाफट वाटू आणि नंतर मग घर गाठू, कारण पावसाचं वातावरण झालं आहे आता. हे बघा, हे बघा आतमध्ये आपण आहे ना गिरणीमध्ये आलो आहे, आणि आपला इकडे मसाला वाटायला टाकलेला आहे. बघा किती टाइम जाणार याला तरी? गरम आहे ना थोडा, 5 मिनिट. अच्छा, वाटायला किती टाइम लागेल पूर्ण? 2 मिनिटं 5 मिनिटं लागेल बस. 5 मिनिटात? 2 मिनिटं लागेल. अच्छा, एकदम फास्ट आहे, फास्ट मध्ये एकदम. हे बघा ह्या साईडला पण आहेत, ह्या साईडला पण सगळे हे हळदीचे आहेत का, इकडे हळद वाटली जाते या 2 याच्यावरती, आणि इकडे सर्व मसाले. हे बघा एवढ्या मोठ्या मोठ्या ह्या मशीन आहेत, गिरणी आहेत गिरणी. हे बघा ह्या साईडला इकडे पण आहेत, आणि सर्व आपला मसाला येणार ना तो ह्याच्यामध्ये येणार, ह्या 2 डब्यामध्ये. चला, आम्ही मसाला तर पूर्ण वाटून पण झालाय, भाजून पण झालाय. कसा बनला यावेळेस मसाला? मसाला कसा बनला? व्यवस्थित ना एकदम. कलर तर मस्त आहे, आता बघूया घरी जाऊन. आणि काकानी जो प्रमाण दिला होता कलर बघा, कलर छान आलाय. हे संडे स्पेशल मसाला बनवून दिला बघा, नाही संडे स्पेशल. कलरला मस्त आहे. आता गरम आहे तर घरी जाऊन थोडं खोलून ठेवायचं. गार करायचं, नंतर डब्यामध्ये टाकायचं. ओके, चला फटाफट मसाला घेऊया आणि निघूया. काय गरम आहे? अर्धा तासामध्ये करून दिला पटक्यान. हा, आता थोडी गर्दी कमी आहे त्याच्यामुळे लवकर झाला. मित्रांनो, नंतर तुम्ही बोलणार एवढ्या लवकर कसं झाला, आम्हाला 1-2 तास लागायचे, नाही, तेव्हा नाही. गर्दी असायची. आता थोडी गर्दी संडेला भरपूर गर्दी असते, हो, आम्ही संडेला आणि बाकी मधल्या दिवसाला आलात ना की असं फटाफट होतो. लवकर. आणि मी थोडं दुपार चालू होतो ना त्यावेळेस. आता वाजले बघा किती, 5 वाजायला आले. चला हा, थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटू लवकरच. ओके. येऊ पण. या. तर मंडळी, आपला मसाला वगैरे सर्व वाटून झालेला आहे, आणि आम्ही आता निघालो इथून मार्केटमधून. तो खूप लेट झाला, तरी 5 वाजले जाईपर्यंत. आणि हा कसा मसाला माहिती आहे, वर्षभराचा आम्ही एकदाच बनवतो, तर तो कसा बरा पडतो. तर चला, हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. इकडे थोडी मार्केटमध्ये खरेदी चालू आहे, जाता जाता ठाण्याच्या मार्केटमध्ये. हां, कंटाळा आला मला, पाणी पाहिजे, पाणी तहान लागले खूप.